नमस्कार प्रिय रसिक, मी मंदा वानखडे आपले सहर्ष स्वागत करीत आहे ओल्ड इज गोल्ड रेसिपीच्या आजच्या भागामध्ये। आजचा भाग मी पुणे शहरामध्ये शूट करत आहे आणि मी आलेली आहे फिश ऑन डिश रेस्टॉरंटमध्ये। या रेस्टॉरंटची खासियत आहे की इथे पुण्यामध्ये पहिल्यांदाच ट्रॅडिशनल पद्धतीने म्हणजे पारंपरिक पद्धतीने फिश सर्व केली जाते। तर आपण बघूया की इथली जी स्पेशालिटी आहे फिश ऑन बोर्ड, ही जी डिश आहे ती कशा प्रकारची आहे आणि मी इथे स्वतःही खाऊन बघणार आहे की इथली जी पारंपरिक पद्धतीने जी फिश केली जाते ती कशा प्रकारची आहे। तर चला नमस्कार मॅडम, तुमचं नाव काय? माझं नाव अर्चना। सर तुमचं? गौरव। तर तुम्ही दोघे एकत्र इथे फिश ऑन डिशमध्ये लंच करण्यासाठी आलेला आहात। तर इथे तुम्ही काय ऑर्डर केलेली आहे लंचसाठी? आम्ही सुरमई थाळी ऑर्डर केलेली आहे इथे। हे रेस्टॉरंट फिश सी फूडसाठी फेमस आहे, तर आम्ही ही थाळी ऑर्डर केलेली आहे। मला वाटतं या रेस्टॉरंटचं नावच फिश ऑन डिश असं आहे। तर पुण्यातील नवीन हे रेस्टॉरंट ओपन केलेलं आहे। तर मला तुम्ही पहिल्यांदाच आलात का इकडे? हो। अच्छा, तर रसिको आपण बघूया की फिश ऑन डिशमध्ये अर्चना आणि गौरव यांनी जो लंचसाठी ऑर्डर केलेली आहे ती ऑर्डर कशा प्रकारची आहे। तुम्ही बघू शकता की इथे अर्चना आणि गौरव यांनी लंचसाठी सुरमई थाली जी ऑर्डर केलेली आहे ही अशा प्रकारची आहे। आणि अर्चना मॅडम, तुम्ही सांगू शकता की याच्यामध्ये काय काय आयटम्स तुम्हाला सर्व केलेले आहेत? हो नक्की। तर या सुरमई थाळीमध्ये आपण पाहू शकता आपल्याकडे आहे सुरमई फ्राय, नंतर इथे आहे सुकट, नंतर इथे ग्रीन चटणी आहे, स्वीटमध्ये आहे गुलाबजामुन, सोलकढी, हा भात आहे इंद्रायणी भात आहे, आणि ही आहे सुरमई ग्रेव्ही आणि मस्त तांदळाची भाकरी आणि त्यासोबत सलाड आणि पापड। तर अच्छा, तू आपल्या दुसरी ऑर्डर काय केली? दुसरी ऑर्डर आपण केलेली आहे प्रॉन्स थाळी आणि हे पण खूप सुंदर दिसत आहे। आपण बघूया रसिको की प्रॉन्स थालीमध्ये काय काय आयटम्स आहेत। यामध्ये आहे फ्राईड प्रॉन्स आणि मग ग्रेव्ही आहे, सोलकढी, सुकट आहे, नंतर ग्रीन चटणी, स्वीटमध्ये गुलाबजामुन, पापड, सलाड, तांदळाची भाकरी आणि हा इंद्रायणी राईस। वाव, इंद्रायणी राईस खूपच सुगंधी असतो। त्याचप्रमाणे तर गौरव सर, की तुम्हाला ही जी आज तुम्ही आपलं सुरमई थाली ऑर्डर केलेली लंचसाठी, तर ती तुम्हाला कशी वाटली? थाळी खूपच सुंदर आहे, सगळे आयटम जे होते ते खूप चांगले आहेत। ओके, फिश पण फ्रेश होती। अर्चना, तुला कशी वाटली? थाळी छान आहे, आपण इथे येऊन खरंच ट्राय करू शकतो ही थाळी। आणि ओल्ड इज गोल्ड चॅनलच्या निमित्ताने आम्ही इथे आलो स्पेशली, आणि त्यासाठी खरंच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळविण्यासाठी तुम्ही ओल्ड इज गोल्ड रेसिपीज चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा। थँक्यू। रसिक, तुम्ही बघितलं की आज मी पुण्याला आलेली आहे आणि माझ्यासोबत आहेत अर्चना आणि गौरव। त्यांनी फिश ऑन डिश या रेस्टॉरंटमध्ये सुरमई थाली ऑर्डर केलेली आणि त्याची टेस्ट त्यांना खूप आवडलेली आहे। त्याचप्रमाणे त्यांनी आपल्याला रिक्वेस्टही केलेली आहे आणि माझ्याकडूनही तुम्हाला एक खास विनंती आहे की पुणे सिटीमध्ये फिश ऑन डिश रेस्टॉरंटमध्ये सुरमई थाली जी
अर्चना आणि गौरव यांनी खाल्लेली आहे, त्याची टेस्ट बघितलेली आहे। ते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यासाठी आपल्या ओल्ड इज गोल्ड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू अर्चना आणि गौरव, थँक्यू। आणि मी सुद्धा लंचसाठी माझ्या प्रॉन्स मसाला ऑर्डर केलेला आहे। आपण टेस्ट बघूया त्याची की कशी आहे ती। आणि प्रॉन्स मसाल्यासोबत हे तांदळाची भाकर खूप छान प्रकारे, म्हणजे अगदी ट्रॅडिशनल सर्विंग आहे इथे। अशी छानशी छोटीशी टोपली आहे ही आणि त्याच्यामध्ये भाकर सर्व केलेली आहे। तर आपण बघूया की प्रॉन्स मसाला आणि त्याच्यासोबत लागणारी तांदळाची भाकर आपल्याला टेस्टला कशी लागते ते तुम्हाला मी नक्कीच सांगते। अप्रतिम मसाला पण याच्यामध्ये प्रॉन्समध्ये आतपर्यंत गेलेला आहे आणि तांदळाच्या भाकरीसोबत अत्यंत सुंदर लागत आहे। मसाला याच्यामध्ये पूर्णपणे उतरलेला आहे। मसाला खूप वेगळ्या प्रकारचा आहे, त्याच्यामध्ये खोबरं आणि जो आपला अख्खा मसाला असतो तो आहे, त्याच्यामुळे याची टेस्ट पारंपरिक पद्धतीने ही प्रॉन्स मसाला केलेला आहे, खूपच छान लागतो। तर रसिको, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ओल्ड इज गोल्ड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।